नमस्कार, मी आदिनाथ धुमाळ. लोकवादी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण राजकीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच उत्तर कोरेगाव तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर कोरेगाव हा भाग राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. त्यामुळेच सध्या येथे मोठी राजकीय रणधुमाळी पाहण्यास मिळत आहे. परिसरात राजकीय पक्षांची युती आखाड्यामुळे तसेच अंतर्गत बंडखोरीमुळे नेते कार्यकर्ते व उमेदवारांचा कस लागणार आहे. एकंदरीत एखादा तगडा अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्यास निवडणूक चुरशीची होईल हे नक्की. पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील जिल्हा परिषदेसाठी उभे राहिलेले उमेदवारांची विचारधारणा आपण आपल्या लोकवादी न्यूजमध्ये पाहणार आहोत. उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. सतीश नारायण धुमाळ, त्यांची निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. अमित लक्ष्मणराव चव्हाण, त्यांची निवडणूक चिन्ह आहे कमळ. योगेश नंदकुमार करपे, त्यांची निवडणूक चिन्ह आहे स्कूटर. प्रतीक अमृता शेरे, त्यांची निवडणूक चिन्ह आहे गॅस सिलेंडर. असे भक्कम उमेदवार जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना अशी या ठिकाणी युती झालेली असून पिंपोडे जिल्हा परिषद गटातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील, खासदार नितीन काका असतील, या दोघांच्या माध्यमातून मला पिंपोडे जिल्हा परिषद गटाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करण्याची या ठिकाणी संधी मला मिळाली. मागील काळात 12 ते 17 या काळात मी जिल्हा परिषद सदस्य असताना वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या जिल्हा परिषद जिल्हा नियोजनच्या माध्यमातून, विविध हेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी माझ्या जिल्हा परिषद गटाचा विकास करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या ठिकाणी मग वसना नदीवर बांधणारे असतील, शिवार रस्ते असतील, जे राज्य जिल्हा परिषदचे जे रस्ते असतील, त्या सुद्धा रस्त्यावर 54-35 या माध्यमातून 35-54च्या माध्यमातून त्या ठिकाणी जिल्हा नियोजनमधून वेगवेगळ्या रस्त्याला खडीकरण, डांबरीकरण करण्याचा सुद्धा भागातल्या त्या ठिकाणी प्रयत्न केला. कृषी खात्यातूनच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी विविध योजना असतात, त्या योजना सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न केला. की भारतीय जनता पक्ष कमळ ह्या भागामध्ये इतक्या ताकदीनं अशा पद्धतीनं इलेक्शन लढू शकतं, ह्या गोष्टीवर बऱ्याच जणांचा कधी विश्वास नव्हता. 2017 पर्यंत ज्या पद्धतीनं संघटन उभं झालेलं होतं, 2017 नंतर ज्या पद्धतीनं हळूहळू म्हणजे अगदी मोजक्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली, हळूहळू लोक येत गेली, दादा आले, दादांबरोबर अनेक कार्यकर्ते आले आणि मग हळूहळू हळूहळू हा वृक्ष अशा पद्धतीनं मोठा झाला. आता इतका मोठा झाला की विरोधकांना हे कळलं पण नाही की कधी हे भाजपवाले आले आणि कधी इथं मोठं झालं. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मी फार कधी ह्या गोष्टींवर बोलत नाही. प्रत्येक गावोगावचा माझा दौरा झालेला आहे. मी माझी भूमिका तिथं मांडलेली की कशासाठी आपण निवडणूक लढतोय, कशा पद्धतीनं कुठल्या मुद्द्यांच्या आधारे आपण इलेक्शन लढायची आणि केवळ विकास विकास आणि विकास. उत्तर कोरेगाव मध्ये ज्या गोष्टी आता याच्या आधी व्हायला पाहिजे होत्या, कशा पद्धतीने आपण वंचित राहिलेल्या बऱ्याचशा गोष्टींपासून, काय येणाऱ्या काळासाठी आपलं विजन असतं हे मांडलेलं आहे. नमस्कार, मी योगेश नंदकुमार करपे. माझं गाव पिंपोडे बुद्रुक आहे. आम्ही जिल्हा परिषद गटातली निवडणूक करतोय. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी आम्ही ग्रामविकास, पंचायत राज, स्वाभिमानी पॅनलची बांधणी करून सर्व घटकांना सामावून घेऊन ही निवडणूक करत आहोत. या निवडणुकीत आम्ही सोनके गणातून उद्धव कर्णे आणि पिंपोडे गणातून ज्योती लेंबे यांना बरोबर घेऊन निवडणूक करत आहोत. आमचं चिन्ह आहे स्कूटर जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी आहे ट्रॅक्टर. निवडणूक ही करण्यामागचं कारण महत्त्वाचं एक आहे की गरिबातल्या गरीब आणि सामान्यातल्या सामान्य कुटुंबापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत योजना पोचवणे, त्यांचं सामान्य आणि गरीब लोकांचं जीवनमान उंचवणे
आणि लोकउपयोगी कामं करणे हा एकमेव उद्देश आमचा आहे यामध्ये. त्यामध्ये रस्ते असतील, आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, यामध्ये निश्चित ज्या काही छोट्या छोट्या गोष्टीत भर देता येतील, त्या करता येतील, त्या निश्चित आम्ही करणार आहोत. नाव प्रतीक अमृता शेरे. जिल्हा परिषद निवडणूक पिंपोडे गट नंबर 24मधून वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठिंब्याने मी निवडणूक लढत आहे. माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. तर आपल्या पिंपोडे गटामध्ये जे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न असतील किंवा स्वच्छतेचे प्रश्न असतील, त्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून काम करतो आहे आणि आम्हाला एक संधी मिळावी यासाठी आम्ही उमेदवारी दाखल केली आहे. लोकांना विनंती आहे की आम्हाला सहकार्य करा, आम्हाला मतदान करा आणि जे काय कामं असतील आपली प्रस्थापित म्हणजे त्यांचं काय चाललं आहे की त्यांच्या घरातच उमेदवारी, त्यांचंच सगळं आणि बाकीच्या लोकांना काही. या सगळं करत असताना पुन्हा एकदा मला या ठिकाणी संधी दिली. मी धनुष्यबाणावर या ठिकाणी मला माझं चिन्ह आहे आणि उद्याच्या काळात 7 तारखेला जे मतदान होणार आहे ते सर्व मी या मतदाराला प्रामाणिकपणे आव्हान करतो. पुन्हा एकदा संधी या ठिकाणी मला द्यावी. धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने त्या ठिकाणी पुन्हा एकदा विजयी करावं. तो पाण्याचा प्रश्न असो, सिंचनाचा प्रश्न असतो, स्थानिक रोजगारीचा प्रश्न असो, इथले रस्ते असो, वीज असो, पाणी असो, शाळा असो किंवा स्थानिक दवाखाने असो, यांचे विषय असतो. ते पाठपुरावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व का असलं पाहिजे, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या योजना आपण कशा पद्धतीने आणि व्यापक प्रमाणावर आणू शकतो, निधी कसा आणू शकतो, या सगळ्या गोष्टी मी वारंवार आपल्यासमोर मांडत आलेलो आहे. आणि माझा अजेंडा पण ठरलेला आहे की केवळ विकास करायचा आहे. जिथं जिथं उत्तर कोरेगावच्या आपल्या लोकांचा प्रश्न असेल तिथं तिथं आपण पुढं राहायला पाहिजे. माझं शिक्षण BSc केमिस्ट्रीमधून झालेलं आहे. वाई कॉलेजला मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. मला ह्या मातीतली तहान माहिती आहे, कारण माझ्या अंगाला आणि पायाला ही माती लागते. वस्तुस्थिती अशी आहे की मला प्रशासन कामात आणि लोकांच्या प्रश्नांना एक दुवा बनण्याचं आवडतं. म्हणजे मी एक चांगला पूल बनू शकतो की प्रशासन आणि लोकांचे प्रश्न, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, मंत्री महोदय साहेब असतील, त्यांच्यापर्यंत मी शेवटच्या घटकातले प्रश्न नेऊन मांडू शकतो, त्यांच्याकडून हक्काने करून घेऊ शकतो, हट्टाने करून घेऊ शकतो. ही माझी स्ट्रेंथ आहे. त्यामुळं मी विनंती करतो आपणा सर्वांना की मला भरभरून सहकार्य करावं, मताच्या रूपात आशीर्वाद द्यावेत, ही विनंती. मला वंचित बहुजन आघाडी यांच्या पाठिंब्याने निवडणूक लढत आहे. माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि सर्व मतदारांना माझी एक विनंती आहे की प्रचंड बहुमताने सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून विजय करा, एवढी विनंती. मध्ये सतीश धुमाळ हे गेली 15 वर्ष राजकारण, समाजकारण यामध्ये सहभागी असून ते माजी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव तसेच श्रीमंत राजगटाशी एकनिष्ठ असून शिवसेनेत सक्रिय आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत. अमित चव्हाण हे उच्च शिक्षित असून ते भाजप उच्च कार्यकारिणी वातावरणात वाढलेले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचून काम करून घेणारे नेतृत्व आहे. त्यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. योगेश करपे हे सुद्धा उच्च शिक्षित असून अनेक वर्ष समाजकारण करत आहेत. त्यांच्यामध्ये जिद्द आहे काम करून घेण्याची. पाणी फाउंडेशनमार्फत अनेक कामे करून पाण्याचे प्रश्न सोडवले आहेत. जनमानसात पोहोचणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा उमेदवार म्हणजे प्रतीक शेरे. समाजकारण करून अनेक प्रश्न सोडवणारा एक युवा कार्यकर्ता म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. मतदार हा राजा असून तो कोणत्या उमेदवाराला जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाठवणार हे भविष्यात समजेल. या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.